Chemistry Standard 12. We are discussing chapter number 8, Transition and Inner Transition Elements, part 3. In periodic table there are 4 blocks. Group first and second constituents S block. Group number 3 to 12 constituents D block. Group number 13 to 18 constituents P block, and at the bottom of periodic table there are 2 series. First series is lanthanides and second series is actinides. These constituents F block. D block elements ला ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हणतात आणि F ब्लॉक एलिमेंट्स ला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हणतात. तर सगळे हे डी ब्लॉक एलिमेंट मधले 10x4 4 सिरीज आहेत. 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज, 6D सिरीज आणि प्रत्येक सिरीज मध्ये 10 एलिमेंट आहेत. ह्या 40 एलिमेंटला सगळ्याला ट्रान्झिशन एलिमेंट म्हटलं जात नाही. ज्यांचं डी ऑर्बिटल इनकम्प्लीट असतं त्यांनाच किंवा त्यांच्या आयोनिक स्टेटमध्ये तरी डी ऑर्बिटल एम्प्टी असायला पाहिजे तरच त्यांना ट्रान्झिशन एलिमेंट असं म्हणतात. म्हणजे सगळेच्या सगळे डी ब्लॉक एलिमेंट हे ट्रान्झिशन एलिमेंट नाही. उदाहरणार्थ हा ZA, हा CD, हा HG ह्यांचं डी ऑर्बिटल न्यूट्रल स्टेटमध्ये पण आणि आयोनिक स्टेटमध्ये पण कम्प्लिटली फिल्ड असतं, पूर्णपणे भरलेलं असतं. म्हणून हे ट्रान्झिशन एलिमेंट नाहीत आणि म्हणून सगळे डी ब्लॉक हे ट्रान्झिशन एलिमेंट नाहीत. पण सगळे ट्रान्झिशन एलिमेंट हे मात्र डी ब्लॉक एलिमेंट आहेत आणि म्हणून ही 3D सिरीज, ही 4D सिरीज, ही 5D सिरीज आणि ही 6D सिरीज मिळून डी ब्लॉक होतो. कारण ह्यांचा लास्ट इलेक्ट्रॉन बाहेरची कक्षा सोडून आतल्या कक्षेत. बघा इथं 4थी कक्षा चालू झालेली असते, 4था पिरियड म्हणजे, पण इलेक्ट्रॉन येतो 3D मध्ये, म्हणजे 4थी कक्षा सोडून आतल्या 3D ऑर्बिटल मध्ये येतो आणि म्हणून यांना ट्रान्झिशन म्हणतात. तर इथं ह्यांचा लास्ट इलेक्ट्रॉन बाहेरची म्हणजे अल्टिमेट शेल, त्याच्या अगोदरची पेनल्टिमेट शेल आणि त्याच्या अगोदरची प्री पेनल्टिमेट शेल म्हणजेच N-2 F ऑर्बिटल मध्ये इथले इलेक्ट्रॉन एंट्री होतात. म्हणून ह्यांना इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात. आणि मग ह्या ट्रान्झिशन एलिमेंटचा आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंटचा म्हणजे हे 40 पैकी मेनली 10, बाकीच्यांचा जास्त स्टडी नाही ह्या 3 सिरीजचा. आणि ह्याच्यामध्ये ह्या 2 सिरीजचा लॅन्थेनाइडचा आणि ॲक्टिनाइडचा हे 2 एलिमेंट इथं पण दाखवलेत आणि इथं दाखवलेत, पण ते ॲक्च्युली डी ब्लॉक आहेत. पण ह्याच्यासारख्याच ह्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज आहेत म्हणून ह्या दोघांचा स्टडी यांच्याबरोबर केला जातो, लॅन्थेनमचा आणि ॲक्टिनमचा. म्हणून इथं रंग सुद्धा वेगळा दाखवला. जरी ते ॲक्च्युली डी ब्लॉक असले तरी त्यांचा स्टडी F ब्लॉक बरोबर केला जातो, कारण ह्या सगळ्या 14 एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्यांच्याशी मिळत्या जुळत्या असतात. आणि म्हणून हे लॅन्थेनम आणि ॲक्टिनम ॲक्च्युली डी ब्लॉक आहेत, पण त्यांचा स्टडी ह्या F ब्लॉक बरोबर केला जातो, जे आपल्याला पुढे शिकायचं. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम अँड कॉपर. थोडेसे आपण पुस्तकामधले जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी काल एक्स्ट्रा माहिती दिली होती. त्याच्यानुसार 3D सिरीजमध्ये 2 अपवाद होते, क्रोमियम आणि कॉपर. काय अपवाद होते तर बघितलं, क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर 24 होता. त्याचं ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि एक्सपेक्टेडमध्ये फरक होता. त्याचं असायला पाहिजे होतं आर्गॉन 3D4 4s2, पण दिसून आलं आपल्याला आर्गॉन 3D5 आणि 4s1. म्हणजेच हा फील्ड होण्यासाठी 4s मधला एक इलेक्ट्रॉन क्रोमियम मधला 3D ऑर्बिटलमध्ये गेला, ज्याच्यामुळे ते अर्ध भरलं आणि अर्ध भरल्यामुळे त्याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आली. हे असा अपवाद घडला क्रोमियमच्या बाबतीत. आणि म्हणून द एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम ॲटॉमिक नंबर 24 डिफर्स फ्रॉम द ऑब्झर्व्ड कॉन्फिगरेशन. त्यामुळं क्रोमियमचं एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड कॉन्फिगरेशन वेगवेगळं आलं. दिस कॅन बी एक्सप्लेनड ऑन द बेसिस ऑफ द कन्सेप्ट ऑफ ॲडिशनल स्टॅबिलिटी असोसिएटेड विथ द कम्प्लिटली फिल्ड अँड हाफ फिल्ड सबसेल्स. ज्यावेळेस एखादी सबसेल हाफ फिल्ड असते म्हणजे निम्मी भरलेली असते किंवा पूर्ण भरलेली असते, अशा सबसेलला ॲडिशनल स्टॅबिलिटी येते आणि म्हणूनच हाफ फिल्ड होण्यासाठीच 4s मधला एक इलेक्ट्रॉन इकडं जातो, कारण डीची कॅपॅसिटी 10ची असतात 4, मग एक आला की ते अर्ध भरणार असतं आणि म्हणून 4s मधला एक इलेक्ट्रॉन शिफ्ट केला जातो. The general electronic configuration of the elements of 3D series is 3D 1 to 10
4s2 with the exceptions of Cr and Cu. जर Cr आणि Cu चा जर अपवाद सोडला तर सगळ्यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं आहे 3D 1 to 10 म्हणजे डी मध्ये 3D मध्ये 1 ते 10 इलेक्ट्रॉन असतात आणि 4s मध्ये 2. फक्त क्रोमियमला आणि कॉपरला तिथं मात्र 4s1 असतं. The 3D and 4s orbitals are close in energy, and in order to gain extra stability, the last electron instead of occupying 4s orbital occupies the 3D orbital that assigns chromium the 3d5 4s1 and Cu 3d10 4s1. 3D ची आणि 4s ची एनर्जी सेम असते, त्यामुळे जी इलेक्ट्रॉन 4s मधले 3D मध्ये सहज जाऊ शकतात. आणि क्रोमियमच्या बाबतीत तेच होतं, 3D 4s2 असायला पाहिजे होतं, परंतु 3d5 झालं की ते निम्म भरतं 10ची कॅपॅसिटी, आणि म्हणून 4s मधला एक इलेक्ट्रॉन तिकडं जातो आणि म्हणून त्याचं कॉन्फिगरेशन बनतं 3d5 आणि 4s1. तसंच सेम टू सेम घडतं Cuच्या बाबतीत. त्याचं एक्सपेक्टेड कॉन्फिगरेशन होतं 3d9 आणि 4s2, पण एक इलेक्ट्रॉन आला की ते पूर्णपणे भरणार असतं आणि म्हणून 4s मधला एक इलेक्ट्रॉन तिकडं जातो आणि कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बनतं 3d10 4s1. Note, any subshell having half filled or completely filled electronic configuration has extra stability. ज्यावेळेस एखादं ऑर्बिटल पूर्णपणे भरलेलं असतं किंवा अर्ध भरलेलं असतं त्याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी असते. दुसरं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम. बघा, आपल्याला क्रोमियमची 2 आढळली, एक ऑब्झर्व्ड आणि एक एक्सपेक्टेड. मग कोणतं लिहायचं? तर नेहमी आपण हे ऑब्झर्व्ड लिहायचं असतं, आर्गॉन 3d5 4s1. कॉपरचंही तसंच लिहायचं, जे ऑब्झर्व्ड दिसून आलेलं आर्गॉन 3d10 4s1. म्हणजेच एक्सपेक्टेडपेक्षा आपण ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला महत्त्व द्यायचं. ऑक्सिडेशन स्टेट्स ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. जी फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज आहे म्हणजे 3D सिरीज, 4 सिरीज आहेत ट्रान्झिशन एलिमेंटच्या, 3D 4D 5D 6D. त्याच्यातली जी 3D सिरीज आहे त्याला फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज म्हणतात. त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट्स काय असतात? उदाहरणार्थ आपण आयर्न घेऊया. आयर्न आपण नेहमी माहित आहे Fe2+ असतं ज्याला आपण फेरस म्हणतो आणि Fe3+ असतं त्याला फेरिक म्हणतो. म्हणजेच आयर्नच्या 2 ऑक्सिडेशन स्टेट आहेत, +2 +3. असे जे एलिमेंट आहेत ट्रान्झिशन सिरीजच्या त्यांच्या कोणकोणत्या ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत त्याबद्दल आपल्याला शिकायचं. The transition elements display a variety of oxidation state in their compounds. ट्रान्झिशन एलिमेंटच्या ऑक्सिडेशन स्टेट ह्या अनेक व्हरायटीच्या असतात. एक उदाहरण सांगू, पहिला ग्रुप जो आहे त्याच्यात सोडियम मेटल आहे, त्याची एक आणि एकमेव ऑक्सिडेशन स्टेट असते +1. म्हणजे नेहमी आणि नेहमी तो फक्त एकच इलेक्ट्रॉन देतो. पण मी आत्ता सांगितलं आयर्नच्या 2 ऑक्सिडेशन स्टेट असतात, +2 आणि +3. याचा अर्थ तो कधी 2 इलेक्ट्रॉन देतो, कधी 3 इलेक्ट्रॉन देतो. म्हणजेच ह्या ट्रान्झिशन एलिमेंटचं वैशिष्ट्य असतं त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेटची व्हरायटी असते, बदलणारे असतात, वेगवेगळे असतात. तर बाकीचे जे ट्रान्झिशन सोडून असतात त्यांच्या फिक्स ऑक्सिडेशन स्टेट असतात. उदाहरणार्थ ग्रुप जर फर्स्ट घेतला तर त्यांची ऑक्सिडेशन स्टेट सगळ्यांची +1. ग्रुप 2 जर घेतला, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, तर त्यांच्या सगळ्याची ऑक्सिडेशन स्टेट +2. परंतु ट्रान्झिशन एलिमेंटची अशी फिक्स आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट सांगता येत नाही, त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट ह्या बदलणाऱ्या असतात. Loss of 4s and 3d electrons progressively leads to formation of ions. असं होण्याचं कारण काय? ऑक्सिडेशन स्टेटची व्हरायटी असण्याचं कारण जे त्यांच्या आउटर ऑर्बिटल असतात 4s आणि 3d ह्या दोघांची एनर्जी सेम असते. म्हणजे इलेक्ट्रॉन देताना ते 4s मधले पण देऊ शकतात आणि 3d मधले पण देऊ शकतात आणि म्हणून त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आपल्याला व्हरायटी आढळते. Loss of 1 4s electron leads to the formation of M+ ion. समजा आता बाहेरचा ऑर्बिटल 4s आहे 3D सिरीज मध्ये, त्याच्यातला जर एक इलेक्ट्रॉन गेला तर एक प्लस चार्ज येणार, म्हणून त्यांचे M+ आयन्स तयार होऊ शकतात. जर 2 इलेक्ट्रॉन 4s मधले गेले, लॉस ऑफ 2 4s इलेक्ट्रॉन्स गिव्स M2+. जर 4s मधले 2 इलेक्ट्रॉन गेले तर त्या एलिमेंटवर 2+ चार्ज येतात. While loss of 1 paired 3D and 4s electrons gives M3+, M4+ ions and so on. आता 4s मधले पेअर्ड असतात, त्यामुळं बाहेरची कक्षा असल्यामुळं पेअर्ड असून सुद्धा ते जाऊ शकतात. पण 3D मधलं जर थोडंसं आतलं असल्यामुळं त्याच्यातले फक्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्सच जातात.
मग समजा 4s मधले 2 गेले आणि 3d मधला एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन गेला, तर गेले किती 3. अशा वेळेस त्याच्यावर ऑक्सिडेशन स्टेट येणार 3+, म्हणजे त्याच्यावर चार्ज येणार 3+, म्हणजे त्याची ऑक्सिडेशन स्टेट झाली +3. समजा 4s मधले 2 आणि 3d मधले 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन गेले, म्हणजे 4 इलेक्ट्रॉन गेले, तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट होणार +4, म्हणजेच आपल्याला M4+ आयन्स मिळणार. अशा पद्धतीनं अनेक आयन्स तयार होतात. उदाहरणार्थ मँगेनीज जर घेतला तर त्याचे 3+, 4+, 5+, 6+, 7+ असे आयन्स तयार होतात. म्हणजेच त्याच्या ऑक्सिडेशन स्टेट एवढ्या आहेत, +3, +4, +5, +6, +7 एवढे त्याची व्हरायटी आहे मँगेनीज. आता प्रत्येकाच्या ऑक्सिडेशन स्टेट बघा. स्कँडियम, त्याचं आर्गॉन तर सगळ्यामध्ये कॉमन आहे, तो लिहिलेला नाही. आउटर फक्त इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलंय 3d1 4s2. एक डी मध्ये इलेक्ट्रॉन वाढवायचा, फक्त अपवाद क्रोमियम आणि दुसरा अपवाद कॉपर. आता बघा, ह्या 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन असणार, म्हणजे तो 2 तर देऊ शकणार कारण बाहेरची कक्षा, म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट +2. पण त्या 2 बरोबर तो डी मधला एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन देऊ शकतो. 2 आणि 1 3, म्हणून त्याची आणखीन एक ऑक्सिडेशन स्टेट येते +3. आता टिटॅनियम 4s मध्ये 2 ते गेले, म्हणून +2 ऑक्सिडेशन स्टेट. ते तर तो नेहमी देणार कारण ते बाहेरचे 2 इलेक्ट्रॉन. पण समजा ह्या 4s मधल्या 2 बरोबर आता डी मध्ये 2 आहेत, ते दोन्हीच्या दोन्ही अनपेअर असणार कारण 5 ऑर्बिटल असतात. 5 भरेपर्यंत ते अनपेअर्डच राहणार, म्हणून हे दोन्हीच्या दोन्ही अनपेअर्ड असणार. मग समजा ह्याच्यातला एक अनपेअर्ड आणि हे 2 गेले, तर 2 आणि 1 3 गेले, म्हणजेच तो +3 सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो. समजा हे 2 आणि ह्याच्यातले दोन्हीच्या दोन्ही अनपेअर गेले, म्हणजे हे 2 आणि 2 4 गेले, म्हणजे 4 इलेक्ट्रॉन सुद्धा तो देऊ शकतो. म्हणून कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार +4. या पद्धतीनं व्हॅनेडियमची +2 ऑक्सिडेशन स्टेट होऊ शकते. जर हिथले 2 आणि हिथला 1 गेला तर +3, हिथले 2 आणि हिथला 1 गेला तर +4, हिथले 2 आणि हिथले 2 गेले तर +4, हिथले 2 आणि हिथले 3च्या 3 गेले तर +5, आणि म्हणून एक ऑक्सिडेशन स्टेट वाढत चालले. बघा, म्हणजेच मँगेनीज बघा कोणत्या कोणत्या ऑक्सिडेशन स्टेट. तो 2 इलेक्ट्रॉन देऊ शकतो, 3 देऊ शकतो, 4 देऊ शकतो, 5 देऊ शकतो, 6 देऊ शकतो, 7 देऊ शकतो. डी मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून मँगेनीजच्या सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन स्टेट आहेत. खाली खाली कमी होत जाण्याचं कारण काय झालं असेल बघा. खाली परत ग्राफ कमी होत चाललाय. ह्याचं कारण आता डी मध्ये 5 झालेत, मग डी मध्ये 6वा इलेक्ट्रॉन येणारा पेअर करणार, म्हणजेच त्याच्याकडं डी मध्ये अनपेअर्ड राहणार फक्त 4. मग तो 4 हिथले 4 जास्तीत जास्त आणि हिथले 2 जास्तीत जास्त 6 इलेक्ट्रॉन देऊ शकतो, आणि फक्त बाहेरचे 2 दिले तर +2, म्हणजेच तो +2 पासून +6च ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार, कारण डी मध्ये त्याच्याकडे फक्त 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. आता ह्या कोबाल्टकडे डी मध्ये आले 7, मग 5 ऑर्बिटल मध्ये 5 बसले. 6व्यानं पहिल्याबरोबर पेअर केली, 7व्यानं दुसऱ्याबरोबर पेअर केली, म्हणजे अनपेअर्ड राहिले फक्त 3. म्हणजे ह्याच्याकडे 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणार, ह्याच्याकडे 4, ह्याच्याकडे 3, ह्याच्याकडे 2, ह्याच्याकडे 1 आणि ह्याच्याकडे 0. म्हणजेच अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या ह्याच्याकडे 1, ह्याच्याकडे 2, ह्याच्याकडे 3, ह्याच्याकडे 4, ह्याच्याकडे 5, ह्याच्याकडे 4 किंवा 5, ह्याच्याकडे 5, ह्याच्याकडे मात्र अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. जरी इथं 6 दिसत असलं तरी 6वा इलेक्ट्रॉननं पेअर केले असल्यामुळे अनपेअर्ड 4, ह्याच्याकडे अनपेअर्ड 3, ह्याच्याकडे 2, ह्याच्याकडे हा इथला सारखा ट्रान्सफर होतो त्याच्यामुळे त्याच्याकडे 2, आणि ह्याच्याकडे हे फक्त बाहेरचे 2, म्हणजे एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही. म्हणून ऑक्सिडेशन स्टेट ह्याची 2 जास्तीत जास्त जाऊ शकतात जर 4s मधले 2, आणि ह्याच्यात 4 अनपेअर्ड, 4 आणि 2 6, म्हणजेच ह्याच्या ऑक्सिडेशन स्टेट +2 to +6. आता ह्याच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत फक्त 3, म्हणजेच हिथले जर समजा सगळ्याचे सगळे 3 गेले आणि हिथले 2 गेले तर जास्तीत जास्त 5 इलेक्ट्रॉन जाऊ शकतात. म्हणून ह्याची मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट आहे +5, आणि मिनिमम फक्त 4s मधले गेले तर हे दोन्हीच्या दोन्ही जाणार आहेत, म्हणून मिनिमम +2 ऑक्सिडेशन स्टेट आणि मॅक्झिमम +5. आता ह्याच्याकडे निकेलकडे हे चुकलेलं आहे, 3d10 केलं इथं, तर इथं पाहिजे निकेलचा नंबर 26, 27, 28, आर्गॉनचे गेले 18, 18 आणि 2 20, इथं पाहिजे 8,
हे चुकलेलं आहे, 10 केलं इथं, हे प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथं 8 पाहिजेत. 18 आणि 2 20 आणि 8 28. मग 8 गेलेत म्हणजे प्रत्येक 5 ऑर्बिटलमध्ये 5 गेले. 6वा 7वा 8व्यानं पेअर केली म्हणजे अनपेअर्ड राहिले फक्त 2. म्हणजेच ह्या डी मध्ये फक्त 2 अनपेअर्ड असतात. मग हे 2 आणि 2 जास्तीत जास्त 4 देऊ शकतो, म्हणून त्याची जास्तीत जास्त ऑक्सिडेशन स्टेट आहे +4 आणि मिनिमम आहे +2. म्हणून +2 to +3 +4 अशा ऑक्सिडेशन स्टेट दाखव. कॉपरचं ऑब्झर्व्ड कॉन्फिगरेशन वेगळं आहे. 4s1 म्हणजे तो 1 इलेक्ट्रॉन देऊ शकतो. हा जो 3D मधला 1 इलेक्ट्रॉन आला तो 4s मधनं आलेला आहे. म्हणजेच तो इलेक्ट्रॉन सारखा आपलं घर बदलत असतो, 3D मधनं 4s मध्ये, 4s मधनं 3D मध्ये. म्हणजेच तिथला तो इलेक्ट्रॉन इकडे येतो हा ज्यावेळेस, म्हणजेच 4s2 होतं त्यावेळेस हे दोन्ही इलेक्ट्रॉन जर देणं दिले तर त्याची +2 ऑक्सिडेशन स्टेट येते. म्हणून तर कॉपरचं Cu+1 Cu+ आणि Cu+2 असे 2 प्रकारचे कंपाऊंड बघतो. प्लस वाल्याला आपण म्हणतो Q+ आणि +2 वाल्याला म्हणतो Q'. म्हणून आपल्याला कॉपरच्या 2 ऑक्सिडेशन स्टेट आढळतात, +1 +2. झेडेनचं मात्र डी पूर्णपणे भरलेला असल्यामुळे त्याच्याकडे एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसतो. फक्त 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. हे बाहेरचं असल्यामुळे जरी त्यांची पेअर असेल तरी बाहेरचं असल्यामुळे ती दिली जाऊ शकते आणि म्हणून तो जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन देऊ शकतो. म्हणून त्याची एकमेव ऑक्सिडेशन स्टेट आहे +2. म्हणून कशा ऑक्सिडेशन स्टेट लक्षात ठेवायचे बघा. क्रोमियमला सुद्धा इथं +1 ऑक्सिडेशन स्टेट असायला पाहिजे, कारण हा 1 इलेक्ट्रॉन तो देऊ शकतो, फक्त 1. ती इथं पुस्तकात मिसिंग आहे. म्हणजेच क्रोमियम हे 1 आणि 5 6 पर्यंत ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. म्हणजेच फक्त ह्या सिरीजमध्ये क्रोमियम आणि कॉपर दोघंच +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतील, जिथं क्रोमियमला त्यांनी दिलेली नाही, परंतु क्रोमियम हा +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. म्हणून +2 +3 असं वाढवत वाढवत जायचं, मँगॅनीज +7 पर्यंत, नंतर कमी करत करत यायचं +4, परत इथं +2 आणि +1 +2 आणि +2. या पद्धतीनं ऑक्सिडेशन स्टेट लक्षात ठेवायचे. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी एवढं सगळं सांगितलं, पण लक्षात ठेवणं अगदी सोपं आहे. कॉन्फिगरेशन लिहा, +2 +3 एक ऑक्सिडेशन स्टेट मँगॅनीज पर्यंत वाढवायची, परत कमी करायची आणि फक्त दोघाला, एक क्रोमियमला आणि कॉपरला एक एक्स्ट्रा ऑक्सिडेशन स्टेट वाढवायची, ती म्हणजे +1. या पद्धतीनं प्रत्येकाच्या ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला लक्षात ठेवता येतील किंवा तयार करता येतील. As the number of unpaired electron in 3D orbital increases, number of oxidation states shown by the element also increases. 3D orbital मधले अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या वाढल्यामुळं मँगॅनीज पर्यंत ऑक्सिडेशन स्टेट वाढत चाललेल्या दिसल्या. स्कँडियमकडे फक्त 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होता. स्कँडियम हॅज ओनली 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, hence it shows only 2 oxidation state, while manganese with 5 unpaired electrons shows 6 different oxidation state. जो मँगॅनीज आहे मध्यंतरी बसलेला, त्याच्याकडे डी मध्ये 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळं तो 6 वेगवेगळे ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. +2 +3 +4 +5 +6 +7 अशा वेगवेगळ्या तो 6 ऑक्सिडेशन स्टेट्स दाखवतो. The elements which gives the greatest number of oxidation state occur in or near the middle of series. ज्यानं जास्तीत जास्त ऑक्सिडेशन स्टेट दाखवले तो सिरीजच्या मिडल मध्ये आहे, तो म्हणजेच मँगॅनीज. फॉर एक्झाम्पल इट शोज ऑक्सिडेशन स्टेट फ्रॉम +2 to +7. हा मँगॅनीज मध्यंतरी बसलेला आहे, त्यानं जास्तीत जास्त ऑक्सिडेशन स्टेट दाखवले +7 पर्यंत, कारण त्याच्याकडे मॅक्झिमम अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात डी मध्ये. तो कोणकोणत्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो? +2 to +7. थँक्यू.